हरी माऊली. आपण आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आलेलो आहोत. हा तुकाराम महाराज पालखी सोहळा गेले अनेक दशके या ठिकाणी होत असून अखंड वारी ही थेट देहू ते पंढरपूर या ठिकाणी जात असते. गेले अनेक वर्ष केडगाव चौकला इथून ही वारी मार्गस्थ होत असताना काल येवत या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा मुक्काम त्या ठिकाणी झाला. आज त्या ठिकाणी वरून या ठिकाणी पालखी मार्गस्थ होत असताना आपल्या ठिकाणी काही भाविक भक्त आहेत. आपण या ठिकाणी केडगावचे भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पालखीचं खरं तर जंगी स्वागत केलं जातंय आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण वारकरी मोठ्या उत्साहात या ठिकाणी आजचा मुक्काम या ठिकाणी वळवणमध्ये आहे. केडगावमध्ये या ठिकाणी पालखी अगदी 1 किलोमीटर अंतरावरती असताना आपल्यासोबत काही भक्तिभावाने या ठिकाणी वारकरी जोडले गेले आहेत. आपण थेट या ठिकाणी जाणार आहोत. माऊली शेळके आपल्यासोबत आहेत. काय सांगा माऊली? रामकृष्ण हरी. गेली अनेक वर्ष हा जो पारंपरिक जागतिक हा सोहळा आहे, हा सोहळ्याचं महत्त्व आपल्या महाराष्ट्रापेक्षा जगामध्ये खूप मोठं आहे. कारण आता या ठिकाणी परदेशी वारीसुद्धा या ठिकाणी परदेशातली एक वारी या ठिकाणी सहभागी झालेली आहे आणि ही परदेशी नागरिकसुद्धा आपल्या या वारीमध्ये माऊलींच्या दर्शनाला येतात. हा फार मोठा आपल्या दृष्टीने आनंदाचा सोहळा आहे. अनेक वारकरी आपलं तन मन धन सोडून आपलं सर्व प्रपंच सोडून या वारीमध्ये सहभागी होतात. सर्वांना या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती की अखंड वारी या सर्व वारकऱ्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या आरोग्य चांगल्या प्रकारचं राहावं अशा प्रकारची आपणा सर्वांच्या वतीनं विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं वरुण राजांनी आपल्या या पालखीवरती वर्षाव करावा आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या पावसाच्या प्रतीक्षेतून वाचवावं. पाऊस हा अत्यंत गरजेचा आहे. पाणी आणि आता उन्हाचा चटका वाढलेला आहे. वारकऱ्यांना खूप त्रास होत आहे. कृपया ज्या ठिकाणी ज्या लोकांना या ठिकाणी वारकऱ्यांना खायला देऊ नका, पण पाण्याची व्यवस्था करा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. कृपया करून पाणीची 1 बाटल दिली तरी त्यांना 1000 पटीने त्यांना पुण्य मिळेल. बाकी काही देऊ नका, पाणी द्या. कारण आता पाण्याची आपण पाहतोय पाणी खूप लोकांना मिळत नाहीये. अशा प्रकारची मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना, सर्व वारकऱ्यांना, सर्व भाविक भक्तांना विनंती करतो आणि सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो.